नमस्कार, मी हेमंत देसाई. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील संबंध अत्यंत विकोपाला गेलेले आहेत. याची वारंवार उदाहरणं समोर येत आहेत. आजच बघा, शिवसेना खासदार आणि प्रमुख प्रवक्ते संजय राऊत यांनी अतिशय जहाल असे उद्गार भारतीय जनता पक्षाबद्दल काढले. एवढंच नाही, तर महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख जे तुरुंगात आहेत, त्यांचा राजीनामा घेण्याची आवश्यकता नव्हती असं ते म्हणाले. एवढंच नव्हे, तर ते असं म्हणाले की नवाब मलिक यांना मंत्रिमंडळातनं त्यांचं कामकाज जे आहे ते दुसरे मंत्री बघणार असल्याचे काहीही काढून टाकण्याची आवश्यकता नाही. आणि जे आरडाओरडा करत आहेत त्यांनी स्वतःकडे बघावं आणि त्यांनी नेहमीप्रमाणे रोजच्या प्रमाणे भारतीय जनता पक्षावरती अत्यंत कडक टीका केली. संजय राऊत तर रोजच बोलत असतात आणि अतिशय आक्रमकपणे उत्तरं देत असतात. पण 2-3 दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावरती तुफान हल्ला चढवला. त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्व हे केवळ आणि केवळ राजकारणासाठी वापर करण्यासाठीच आहे. MIM ची युती करण्याचा प्रश्नच नाही, पण आम्ही युती करणार आहोत. म्हणजे शिवसेना किंवा महाविकास आघाडी सरकारमध्ये MIM मिळावे किंवा शिवसेने त्यांच्याशी शेकहँड करणारे असं फूल उठवून, अशी बोगस बातमी पेरून, अशी आवई उठवून देवेंद्र फडणवीस यांच्यापासून भारतीय जनता पक्षाचे सगळे नेते आणि प्रवक्ते हे शिवसेनेवरती विशेषतः तुटून पडले. त्यांचं कसलं हिंदुत्व आहे असं ते म्हणाले. त्यावर कार्यकर्त्यांना, शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी तुफान हल्ला चढवला. ते असं म्हणाले की मला जनाब असं तुम्ही संबोधता, मग मी मोहन भागवतांना खान असं म्हणू का? कारण मुस्लिम इलाक्यामध्ये शिक्षणाच्या सोयी वाढवणं, शाळा सुरू करणं, अशा प्रकारच्या गोष्टी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे केल्या जात आहेत. त्याबद्दल त्यांनी टीका नाही केली. उलट ते जर असं करतायत, मग त्याला सुद्धा तुम्ही त्यांनाही जनाब म्हणाल का? त्यांना खान म्हणाल का? किंवा अडवाणींनी जिनांच्या समाधीपाशी जाऊन दर्शन घेतलं होतं, तेव्हा अडवाणींना संपूर्ण आपल्याला आठवत असेल भाजपमधनच जवळजवळ बाजूला टाकण्यात आलं, कोपऱ्यात अडगळीत टाकण्यात आलं. त्या अडवाणींबद्दल काय बोलायचं? म्हणजे अडवाणी हे भाजपचेच होते ना, संघ परिवारामधलेच मूळ अडवाणी हे. मग त्यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? असंही उद्धवजी म्हणाले. एवढंच नव्हे, तर मेहबूबा मुफ्ती ज्यांनी अफजल गुरुच्या फाशीला विरोध दर्शवला होता, त्यांच्याशी युती कोणी केली होती? जम्मू काश्मीरमध्ये तुम्ही केली होती ना? असे अनेक प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारले. आणि तुम्हीच भोंदू आहात. तुमचं हिंदुत्व म्हणजे भोंदू बाबाचं हिंदुत्व आहे. भोंदूगिरी करतात तुम्ही हिंदुत्वाच्या नावाखाली, केवळ आणि केवळ मतांची सौदेबाजी करतात, असा हल्ला चालतो. या पुढच्या काळामध्ये, नजीकच्या काळामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र येण्याची शक्यता दिवसेंदिवस धूसर होत चालली आहे. म्हणजे 2024 नंतर सुद्धा एकत्र येतील की नाही याची काही शाश्वती देता नाही. इतके संबंध अत्यंत खालच्या पातळीवर, अत्यंत खाली, म्हणजे या इतके विकोपाला कधीच गेले नाही दोघांचे संबंध. म्हणजे काही जागांवरून वाद झाले होते शिवसेना भाजप युती असताना, पण अशा प्रकारच्या गोष्टी कधी झाल्या नाही. त्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की 2024 मध्ये आम्ही आमच्याच बळावरती आम्ही सरकार स्थापन करणार आहोत आणि आमचं सरकार येणार आहे. तेव्हा जयंत पाटील, जे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, म्हणाले की याचा अर्थ 2024 पर्यंत तुमची काही सत्ता येणार नाही, तुम्ही मान्य करताय. आणि तुमचेच मंत्री रावसाहेब दानवे काय म्हणतात की 25 आमदार आमच्या संपर्कात आहेत. मग संपर्काचा येऊन उपयोग काय त्याचा पुढे? किती दिवस तुम्ही अशी अफवा पेरणार, अफवा पिकवणार की हे सरकार पडणार आहे, हे सरकार पडणार आहे, आज पडणार आहे, उद्या पडणार आहे? असा प्रश्न भारतीय जनता पक्षाला शिवसेनेकडून केला जातो, वारंवार विचारला जातोय. जवळजवळ 2.5 वर्ष होत आली तर हे सरकार काही पडत नाही. आणि पडण्याची आता नजीकच्या भविष्यकाळात शक्यता दिसत. उत्तर प्रदेश मध्ये
विशेषतः भारतीय जनता पक्षाला विजय मिळाल्यानंतर मग सत्ता पालट होईल असं चंद्रकांत दादा म्हणाले होते. ते तर म्हणाले होते की तुम्ही सगळेजण साखर झोपेत असतानाच हे सरकार जाईल असंही ते म्हणाले होते. चंद्रकांत दादा काय काय भन्नाट वक्तव्य करत असताना मोदी 22 तास काम करतात असं ते म्हणाले. तर 22 तास काम करत असतील मोदीजी, चांगली गोष्ट आहे, कौतुकास्पद गोष्ट आहे. मग 2 तासामध्ये उर्वरित 2 तास जे आहेत ते माणसाला काय करायला लागतं, जेवायला लागतात, अन्निक उरकायला लागतात, म्हणजे अंघोळ असेल काही असेल या या गोष्टींसाठी 2 तास लागतात, म्हणजे झोपतच नाहीत मोदी असं त्यांचं म्हणणं आहे. पण विधिमंडळामध्ये या सरकारवरती म्हणजे महाविकास आघाडी सरकारवर जेव्हा देवेंद्र फडणवीस पेन ड्राईव्हचा बॉम्ब टाकत होते त्यावेळी मागच्या सीटवरती मागच्या आसनावर बसलेले गिरीश महाजन माजी मंत्री हे झोपलेले होते, चक्क झोपलेले होते आणि त्यांना आशिष शेलारांनी जरा जाग केलं. बघा म्हणजे आता मोदीजी अजिबात झोपत नाहीत आणि हे तर विधिमंडळात झोपतात, काय म्हणायचं आहे. मोदीजींच्या समृद्ध पथावर विकासाच्या मार्गावरती वाटचाल करायची असेल तर गिरीश महाजन तुम्ही असं झोपू नका. झोप आली तरी अजिबात डोळे मिटायचे नाही. देशाला आपल्याला पुढे न्यायचं आहे आणि भारतीय जनता पक्षच देशाला पुढे नेऊ शकतो, बाकी कुठल्याही पक्षाला नेता येणार नाही, त्याला तो अधिकार नाही, त्याच्यामध्ये कार्यक्षमता नाही. महाविकास आघाडी सरकार तर महावसुली सरकार आहे, ते तर काहीच करत नाही. आता बघा देशाच्या विकास दरापेक्षा महाराष्ट्राचा विकास दर महाविकास आघाडी सरकारच्या काळात वाढला, पण हे सरकार काहीच करत नाही. स्टार्टअपची संख्या देशात मधल्या सगळ्यात देशामध्ये सगळ्यात जास्त मुंबई आणि महाराष्ट्राचे, पण हे सरकार काहीच करत नाही असंही म्हणतात. आता काय म्हणणार, आणखीन बरीच आकडेवारी सांगता येईल की देशापेक्षा काही बाबतीत महाराष्ट्र सरकार महाविकास आघाडी सरकारच्या काळात पुढे आहे. अनेक गोष्टींमध्ये महाराष्ट्राची जी काही एकूण महाराष्ट्राची कामगिरी आहे ती समाधानकारक नाहीये, पण आरोग्य सेवेमध्ये जे आर्थिक पाहणी अहवालामध्ये जी आकडेवारी त्याच्यानुसार आरोग्य सेवा जास्तीत जास्त लोकांना उपचार देण्यामध्ये करोनाच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकार सगळ्यात नंबर 1 आहे अशी आकडेवारी ही उपलब्ध आहे. हा कोणाचा खोटा दावा नाही. तरी महाराष्ट्र सरकार महाविकास आघाडी सरकार काहीही करत नाही असं म्हणायचं असतील त्यांना खुशाल म्हणू देत. पण इथे आज मला सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची आहे की शिवसेना आता कुठल्याही प्रकारे भारतीय जनता पक्षाच्या दबावतंत्राला दहशतीला बळी पडणार नाही असं दिसतं. आणि उद्धव ठाकरे स्ट्रेटच जवळजवळ पुष्पामध्ये संवाद आहे ना आपल्याला माहिती येतो, असा असा हात करत म्हणतो फ्लॉवर नाही फायर हुम आहे फायर. तसे उद्धवजी आता फायर हुम आहे असं म्हणायला लागले. त्यांचा पवित्र असा अत्यंत आक्रमक पवित्र आहे आणि ते अजिबात न घाबरता आरेला कार्य करतात. म्हणजे यांचं धोरण काय आहे, तर महाविकास आघाडी सरकार इतके दिवस काय होतं की मोदीजींबद्दल अमित शहाबद्दल मध्ये मध्ये गौरवोद्गार काढायचे, चांगलं बोलायचं त्यांच्याबद्दल आणि महाविकास महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्यांना टार्गेट वरती आणायचं, त्यांना त्यांच्यावर टीका करायची. पण आता कुठलीही हायगय नाही करता संपूर्ण भाजपच्या नेतृत्वावरती टीका केली जाते आहे. हे बदललेलं धोरण. याचं कारण काय की काहीही झालं तरी भारतीय जनता पक्षाचं धोरण जर असंच असेल की महाविकास आघाडी सरकारला कुठल्याही प्रकारे त्रासच द्यायचा, तर मग मवाळ भूमिका घेऊन थोडी समझोत्याची तडजोडीची भूमिका घेऊन उपयोग काय. असं वाटलं असू शकतं उद्धव ठाकरेंना, असं वाटलं असू शकतं शरद पवारांना. कारण शरद पवारांनी सुद्धा सांगितलं की त्यांना जे त्यांच्याच पक्षाचे युवक नेते भेटायला आले तेव्हा काही काळजी करू नका, घाबरू नका, आपलं सरकार राहणार आहे आणि नंतरच्या काळात आपलं सरकार येणार. त्यामुळे शरद पवारांवरती बाकीच्या लोकांनी भाजपच्या लोकांनी टीका केली, 3.5 जिल्ह्यातले नेते वगैरे वगैरे वगैरे. कुठल्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी सरकार एकीकडे घाबरवून सोडायचं, एकीकडे या तपास यंत्रणेच्या माध्यमातून दबावाखाली आणायचं आणि तिसरीकडे विधानसभेमध्ये पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकायचे, व्हिडिओ बॉम्ब टाकायचे, अशी स्ट्रॅटेजी यांची आहे. म्हणजे लोकांना सतत वाटलं पाहिजे की अरे या सरकारमध्ये हे सरकार राहणार आहे का, मग या सरकारकडे आपण कामं घेऊन जायचं का, काय उपयोग आहे, कारण हे सरकार पडणार असं लोकांच्या मनावरती बिंब असतं.
हे सरकार करप्ट आहे, भ्रष्टाचारी आहे, हे सतत बिंबवायचं. ही पॉलिसी आहे. मी असं म्हणणार नाही. आज संजय राऊत जसे म्हणाले, की अनिल देशमुख यांना राजीनामा घ्यायला पाहिजे, नको होता. मी असं म्हणणार नाही. उलट मी म्हटले, की अनिल देशमुखांनी राजीनामा द्यायला पाहिजे. नवाब मलिक यांनी सुद्धा राजीनामा द्यायला पाहिजे. चौकशी पूर्ण होईपर्यंत आणि ते निष्कलंक होईपर्यंत. असंच मी म्हणत आलेलो आहे. मी कुठल्याही प्रकारे त्यांचं समर्थन करणार नाही. उलट मी असं सांगतो, की अनिल देशमुखांच्या बाबत काय आरोप आहे, की काही व्यवहार झालेले पोलिसांच्या बदल्या असतील, बढत्या असतील, काही असेल त्याच्यामध्ये. आणि एक जे आस्थापना मंडळ आहे, हे सगळं काम ज्यांच्यावरती सोपवलेलं आहे. त्याच्याकडे, त्या मंडळाकडे, आपल्या माणसांकडे एक यादी द्यायची आणि तीच माणसं त्याच प्रकारे बदलीचे निर्णय व्हायचे. अशी साक्ष काही जणांनी दिलेली आहे आणि ती अनिल देशमुखांच्या विरोधी जाणार आहे. आरोप सिद्ध, म्हणजे आरोप बरोबर का चुकीचे का बरोबर ठरायचे. पण न्यायालयाने हे म्हटलंय, की या साक्षीदारांनी असं सांगितलेलं आहे. त्यामुळे अनिल देशमुख हे निरपराध आहेत असे आता म्हणता येणार. आस्थापना मंडळाकडे यादी कोण पाठवत होतं, कशासाठी पाठवत होतं, हाही प्रश्न आहे. दुसरं म्हणजे जे पैसे, ज्या बेनामी व्यवहारातनं जे काही पैसे आले बेनामी कंपन्यांमधून, त्या पैशाबाबत, त्या व्यवहारांबाबत समाधानकारक खुलासा अनिल देशमुख यांच्याकडून अद्याप करण्यात आला नाही, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं. त्यामुळे संजय राऊत जे म्हणतात, की अनिल देशमुखांचा राजीनामाच घ्यायला पाहिजे, नको होता, घ्यायला नको होता, हे स्पष्टपणे मी याला विरोध करतो. याच्याबद्दल असहमती दर्शवतो. मी इथे एकाची बाजू किंवा कोणाच्या एकाच्या विरुद्ध टार्गेट करणं, अशा प्रकारचं मी काही करत नाही. मला जे योग्य वाटेल तेच मी बोलतो. आता इथे मला सांगायचंय, की नरेंद्र मोदी पंतप्रधान हे काय म्हणाले होते आठवड्यापूर्वी, एकदम 10-12 दिवसापूर्वी, की तपास यंत्रणांच्या कामामध्ये आम्ही हस्तक्षेप करत नाही असं म्हणाले. तपास यंत्रणा कोणत्या, ईडी असेल, इन्कम टॅक्स असेल, सीबीआय असेल, रेव्हेन्यू इंटेलिजन्स असेल, ज्या काही यंत्रणा आहेत, किंवा एनआय असेल किंवा एनसीबी असेल, त्याच्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करत नाही असं ते म्हणतात. ठीक, चांगली गोष्ट. या यंत्रणांना स्वायत्तता देत असतील तर चांगली गोष्ट. पण आता मी तुम्हाला एक महत्वाची माहिती जी माझ्याकडे आहे ती सांगतो. जर पंतप्रधान जर म्हणत असतील, की तटस्थपणे या यंत्रणात निष्पक्षपातीपणे काम करतात, तर योगायोगाची गोष्ट आहे का ही? काय योगायोगाची गोष्ट आहे मी तुम्हाला सांगतो, की बघा, देशभरात आतापर्यंत ज्या काही धाडी गेल्या, म्हणजे 11 महिन्यामध्ये पडल्या, त्याची माहिती माझ्याकडे आहे. त्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, की याच्यामध्ये महाराष्ट्र एक क्रमांकावर, म्हणजे मार्च 2011 ते फेब्रुवारी 2000, मार्च 2021 ते फेब्रुवारी 2022 या काळातली ही आकडेवारी, गेल्या वर्षभरात जवळ 11 महिन्यात. त्यामध्ये सगळ्यात जास्त कारवाया ज्या आहेत त्या महाराष्ट्रावरती झालेल्या आहेत. ईडीच्या कारवाया बघा काय काय झालेत कारवाया. 9 मार्च 2021 ला राष्ट्रवादीचे माजी आमदार अनिल भोसले यांना पुणे सहकारी बँक घोटाळ्यात अटक झाली, ते जेलमध्ये. 19 मे 2021 ला शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आलं. नंतर 16 जून 2021 ला शेकापचे माजी आमदार विवेकानंद पाटील यांना कर्नाळा सहकारी बँक घोटाळा प्रकरणात अटक झाली. ही महाराष्ट्रातली कारवाई. राष्ट्रवादी काँग्रेसचे निकटवर्तीय उद्योजक अविनाश भोसले यांना समन्स, त्यांच्या मालमत्ता 22 जूनला जप्त करण्यात. एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना 8 जुलै 2021 ला अटक. पत्नी मंदाकिनी खडसे यांना 17 ऑगस्टला समन्स बजावलं. मग अनिल परब 30 ऑगस्टला 2021 ला अनिल परब यांना समन्स आणि चौकशी. तुम्हाला माहिती असेल की मग अनिल परब सामोरे गेले ते, आणि मग भाजपच्या नेत्यांनी सांगितलं चांगली गोष्ट, ते सामोरे गेले याला, आणि अशा प्रकारे इतर लोकांनी सुद्धा सामोरं जावं असं भाजपचे नेते म्हणत. उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं जरंडेश्वर शुगर फॅक्टरीच्या चौकशीत नाव आणि काही जणांवर छापेमारी. हे केव्हा गेलं? सप्टेंबर, गेल्या वर्षी. त्या सप्टेंबरमध्ये आनंदराव अडसूळ यांच्या निवासस्थानी सिटी बँक घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये छापा पडला. त्याच महिन्यामध्ये
खासदार शिवसेनेच्या भावाना गवळी यांचे निकटवर्तीय सईद खान यांना महिला उत्कर्ष प्रतिष्ठान प्रकरणी अटक झाली. हा, आता बघा, भावना गवळी खासदार 3 नोव्हेंबर 2021 ला अनिल देशमुखांना अटक, तुरुंगात त्यांचे ईडीच्या कोठडीत जाऊन 2 फेब्रुवारी 22 ला म्हणजे यावर्षी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत या उद्योजकाला अटक आणि त्यांच्या पत्नी माधुरी यांच्यासोबतच्या व्यावसायिक भागीदारी संदर्भात खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा यांना समन्स. आता पुढे फेब्रुवारी तसं नवाब मलिक, आपल्याला माहिती की नवाब मलिक यांनी रोज पत्रकार परिषद घेऊन एनसीबीला बचावात्मक पवित्रात समीर वानखेडे हल्लाबोल केला होता आणि त्यानंतर अनेक वर्षापूर्वीच एक प्रकरण काढण्यात आलं आणि त्यांना अटक झाली, हे सगळं आपल्याला माहिती आहे. आणि आजही ज्या कुर्ल्या भागामध्ये जमिनीचे हे सगळे व्यवहार झाले आहेत असा आरोप आहे, असा संशय आहे, तिथे आज ईडीचं पथक गेलं. जे काय असेल, घोटाळा झाला असेल, अंडरवर्ल्डशी संबंध असेल, तर तो घोटाळा बाहेर आलाच पाहिजे असं मी म्हणतो. पण मी तुम्हाला सगळी माहिती सांगतो. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरेंवर लिलावात काढलेला साखर कारखाना निम्म्या किमतीत खरेदी केल्याचा आरोप आणि त्यांच्या 7.5 कोटींच्या मालमत्तेवरती टाच आणण्यात. आता बघा, आता याच्यामध्ये देशभरात सगळ्यात जास्त म्हणजे 13 नेते आहेत की महाराष्ट्रातले की ज्यांच्यावरती ईडी त्यांच्या मागे लागली. ते सगळ्यात जास्त चौकशांना सामोरं जावं लागतं ते महाराष्ट्रात उद्योगधंद्यात, व्यापारात पुढे, देशात गुंतवणुकीत पुढे असतं, 1 नंबर 2 नंबर. त्याच महाराष्ट्रामध्ये ईडीच्या चौकशीमध्ये, तपास यंत्रणेमध्ये सगळ्यात जास्त महाराष्ट्राची नाव. आता हे योगायोगी काय मला माहिती, महाराष्ट्रामध्ये जर एवढा भ्रष्टाचार, इतका हाहाकार माजला असेल पैसे खाण्याचा, तर शिवसेना जेव्हा युतीमध्ये होती, भाजप बरोबर होती, यात शिवसेनेचे नेते आहेत, तेव्हा ते एकदम असं रोज देवपूजा फक्त करायचे, बाकी काही करायचे. आणि भाजपशी त्यांची मैत्री संपल्याबरोबर एकदम भ्रष्ट झाले ते. अनेक वर्ष राजकारणात असलेले नेते एकदम भ्रष्ट झाले ते. त्याच्या अगोदर का काही झालं नाही? हे छापे, हे तपास यंत्रणा, हे गुन्हे नोंदवणं, हे त्याच्या अगोदर का नाही झालं? इतक्या मोठ्या प्रमाणात का झालं? हा माझा प्रश्न आहे. आता याच्यामध्ये बघा, मोदीजी नाही म्हणत असेल की काही राजकारण आहे, तर राजकारण कसं आहे मी हे दाखवण्याचा प्रयत्न. आता ते बघा, त्याच्यामध्ये नंबर 2 कुठलं राज्य आहे तर पश्चिम बंगाल, ज्याच्याकडे ईडीचे सगळ्यात जास्त छापे पडले. आता बघा, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे परिवहन मंत्री, पंचायत मंत्री, माजी मंत्री, माजी महापौर, माजी खासदार, नंतर आत्ताचे खासदार, हे सगळे तृणमूल काँग्रेसचे नेत्यांवरती ईडी त्यांच्या मागे हात धुवून लागले. आता बिहार, आंध्र प्रदेशात काय चाललंय बघा. बिहारमध्ये आरजेडीचे जे खासदार आहेत, त्यांना ईडीच्या चौकशीला तोंड द्यायला लागलं. जेडीयूच्या एका नेत्याला असं लागलं ईडीला तोंड द्यायला. एक जेडीयू हे भाजपचा मित्र पक्ष, एक अपवाद असा. त्यानंतर आंध्रमध्ये काय, तेलुगू देशम, एकेकाळी दोस्ती होती, आता दुश्मनी आहे तेलुगू देशमची. तेलुगू देशमच्या खासदारांच्या मागे ईडी लागली. नंतर एक आमदार आहेत तेलुगू देशमचे, त्यांच्या मागे ईडी लागली. उत्तर प्रदेशमध्ये आझम खान तुरुंगवासाची, त्यांना तुरुंगाची हवा खायला लागली. आझम खान माहितीये, अत्यंत वादग्रस्त आणि बेफाट आणि अत्यंत धर्मांध अशा प्रकारचं त्यांचं नेतृत्व आहे. हे मी सांगतो तुम्हाला, समाजवादी पार्टीचे आहेत, पण अत्यंत वाईट अशा प्रकारची वक्तव्य, त्यांनी वादग्रस्त वक्तव्य, बेछूट वक्तव्य केलेली आहे. पण त्यांच्या मागे ईडी लागली ते सपामध्ये, कारण सपानी उत्तर प्रदेशात तगडं आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता भाजप. हे झालं. नंतर दिल्लीमध्ये बघा, कमलकांत शर्मा काँग्रेसचे, नंतर तुम्हाला माहितीये की पंजाबमध्ये चरणजीत सिंग चन्नी, जे माजी मुख्यमंत्री, त्यांचं काहीतरी खाणीचं किंवा अमुक तमुक त्यांचे ड्रग्स काहीतरी भानगडी काढल्या, वाळू तस्करी अमुक तमुक, आणि त्यांच्या भाच्याला अटक झाली निवडणुकीच्या काळामध्ये. आणि द्रमुकचे एक मंत्री आहेत
त्यांना अटक झाली तामिळनाडूमध्ये. आता हे बघा, याच्यामध्ये एकही नेता भाजपमधला नाही, एकही नेता. भाजपमध्ये जे ओरिजिनल भाजपमध्ये नेते असतील त्यांना तर अजिबात छापे बिपे काही भानगडच नाही. कारण ते रोज सकाळी ते पूजा अर्चा करतात, अतिशय पारदर्शकपणे प्रामाणिकपणे करतात. भारतीय जनता पक्षाचे लोक म्हणजे चारित्र्य संपन्न नीतिमान असे असे नेतेच. त्यामुळे ते काही करण्याचा प्रश्नच नाही. असं कदाचित मोदी सरकारला वाटत असेल. पण दुसरी आकडेवारी मी तुम्हाला देतो की ज्या आकडेवारीवरून तुम्हाला कल्पना आहे बघा, जवळजवळ 8 वर्ष झाली आता मोदी सरकार येऊन. 8 वर्षामध्ये जवळजवळ म्हणजे 3000च्या आसपास 2974 धाडी त्या ईडीच्या धाडीची आकडेवारी लोकसभेत सादर करण्यात. त्यामधनं या धाडीमधनं 1,00,000 कोटी रुपये जप्त करण्यात आले. 2005 ते 14 ज्यावेळी युपीएचं सरकार त्यावेळी किती धाडी पडले? 112 आणि 5,000 कोटी रुपये जप्त करण्यात आले. आता एवढ्या धाडी इतक्या मोठ्या प्रमाणात पडून सुद्धा गुन्हे काय 900च्या वर गुन्हे दाखल करण्यात आले. परंतु फक्त त्याच्यामध्ये 20, 22, 23 एवढे लोक दोषी ठरलेले, त्यांना शिक्षा दोषी ठरवण्यात आली. प्रत्यक्ष शिक्षा जाहीर झाली ते प्रमाण आणखीन कमी. आता तुम्ही म्हणाल की भ्रष्टाचार एवढा बाहेर काढला मोदी सरकारने, भाजप सरकार, वाईट काय वाईट अजिबात मला वाटले. भ्रष्टाचार बाहेर कुठल्याही पक्षाचा तो बाहेरच काढला. पण ही आकडेवारी काय सांगते? एवढ्या जर धाडी जवळजवळ 3000च्या घरात पोचतील इतक्या धाडी तुम्ही घालताय आणि त्याच्यामधनं शिक्षेचं प्रमाण, प्रत्यक्ष लोक पकडण्याचं प्रमाण इतकं कमी असेल, कन्व्हिक्शन रेट कमी असेल तुमचा, तर त्याच्यामध्ये काही लोकांवरती, काही कंपन्यांवरती, काही व्यक्तींवरती अन्याय नसेल का झाला? बघा आता चिदंबरम यांना एका प्रकारामध्ये तुरुंगात टाकण्यात आला, ते वेगळं प्रकार. पण ते तुरुंगातनं बाहेर आले, पुढे काय झालं? त्याच काय झालं पुढे? कर्नाटक मधले माजी मंत्री शिवकुमार, भाजप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, त्यांच्यावर छापा टाकण्यात आला. त्यांच्या काळामध्ये कर्नाटकमध्ये जेव्हा काँग्रेसचं सरकार पाडून भाजपचं आणण्याचा यशस्वी प्रयत्न झाला, त्यावेळी आपल्या सगळ्या आमदारांना एका रिसॉर्टमध्ये ठेवण्याचं काम त्यांनी केलं. म्हणून त्यांच्यावरती छापा पडला, त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न. पुढे काय झालं? शिक्षा झाली त्यांना? काही झालं नाही शिक्षा. या उलट भाजपचे जे नेते असतील, उदाहरणार्थ येडियुरप्पा जे कर्नाटकचे मुख्यमंत्री होते, काय झालं? त्यांच्यावरती तर जमीन भूखंड गैरव्यवहार, खाणीचे व्यवहार, रेड्डी बंधू होते खाणीच्या याच्यातले, ज्याला माफिया म्हणतायत, प्रचंड कर चुकवणं, प्रचंड हेराफेरी करणं, या सगळ्या भानगडी त्यांनी केल्या. काय झालं? म्हणूनच तपास यंत्रणेमध्ये हस्तक्षेप होतो हे सांगणारी, हस्तक्षेप होतो हे सांगणारी ही गोष्टी तुम्हाला सांगतो. भाजपच्या एकाही नेत्यावरती काही कारवाई नाही, किंवा भाजपमध्ये जे सामील झालेत काँग्रेस राष्ट्रवादीमधनं असेल, अन्य पक्षांना, अन्य राज्यात, त्यांच्यावर काही कारवाई नाही. ईडीचे माजी संचालक ज्यांनी चिदंबरमच्या मागे जे तपास यंत्रणांचं चक्र लावलं होतं, ससेमिरा लावला होता, त्यांना भाजपने उत्तर प्रदेशमध्ये तिकीट निवडणूक लढवली त्यांनी, संचालक. मग हे काय दर्श, याचा अर्थ काय लावायचा, अन्वयार्थ कसा लावायचा, या गोष्टी आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे बघा, आता एक तुम्हाला स्पष्टपणे मी सांगितलं की ईडीचा किंवा अन्य तपास यंत्रणांचा गैरवापर होतो, हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं, दाखवून दिली आकडेवारी. केवळ महाराष्ट्रामध्येच, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल जे भाजपला तुफान विरोध करताय, त्यांच्याच मागे जास्तीत जास्त तपास यंत्रणा आणि विशेषतः ईडी लावणं, याचा अर्थ काय? आणि दुसरी गोष्ट जी महत्वाची आहे, की मला सांगायला पाहिजे,
की इतके दिवस शिवसेनेने हे सगळं सहन केलं किंवा महाविकास आघाडी सरकार सहन केलं. प्रत्यक्षामध्ये आता परवा जी शरद पवारांबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसची जी बैठक झाली तेव्हा त्यांनी सांगितलं की याला आता भाजपच्या टीकेचा तुम्ही समाचार घ्या. उद्धव ठाकरेंनी अशाच प्रकारचं आवाहन केलं आणि अजितदादा तर म्हणाले, की आता तुम्हाला प्रत्यक्ष आम्ही काय कारवाई करणार आहोत ते दिसेल. आता मग कोणकोणत्या कारवाया म्हणजे की तुम्ही जर कारवाई करणार असाल तर आम्हीही कारवाई करू. आम्ही अजिबात घाबरत नाही. उलट तुमच्या सुद्धा नेत्यांवरती आम्ही कारवाई त्या प्रकारे प्रवीण दरेकरांना त्यांना अटकपूर्व जामीन हवा होता. त्यावेळी काय सांगितलं सरकारी वकिलांनी, की त्यांना आम्ही अटक करणार नाही असं आश्वासन आधी देऊ शकत नाही. दरेकरांवरती अत्यंत गंभीर आरोप आहे. मजूर असल्याचं दाखवणं, बँकेच्या पैशाचा ज्याला गैरवापर म्हणतो तसा गैरवापर करणं अशा अनेक आरोप. बँकेच्या कक्षेच्या पलीकडे जाऊन सुरेश धस जे भाजपमध्ये येतात, भाजपचे नेते तिकडचे, त्यांचंही नाव त्याच्यामध्ये आलेले. शिवाय सुरेश धस यांना देवस्थानच्या ज्या जमिनी आहेत, त्यामध्ये जे काही गैरव्यवहार झाले त्यामध्येही त्यांचं नाव आलेलं आहे. प्रवीण दरेकरांच्या मागे पहिल्यांदा प्रवीण दरेकरांचं प्रकरण लावून धरलं धनंजय शिंदे, जे आम आदमी पक्षाचे नेते आहेत. अत्यंत प्रामाणिक, कष्टाळू नेते आहेत. त्यांनी हे प्रकरण लावून धरलं आणि लावून धरलं, तक्रार केली, त्याचा पाठपुरावा केला आणि मग सरकारने, महाविकास आघाडी सरकारने सुद्धा सुरुवातीला काही केलं नव्हतं. मग त्यांनी त्याच्यावरती कारवाई करायला सुरुवात केली. प्रवीण दरेकर हे विधान परिषदेतील विरोधी पक्ष आणि ते कशा प्रकारचं राजकारण करतात माहिती आहे. शिवसेनेतनं मनसे, मनसेतनं इथे आता देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे सहकारी आणि कसा आव आणून ते बोलत असतात की जणू काय अगदी प्रामाणिकपणाचा अगदी मेरुमणी आणि मग त्यांनाही आता चौकशीला सामोरं जाय. गिरीश महाजन गिरीश महाजन यांना एका प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न चालू आहे म्हणून हे सगळं जे रेकॉर्डिंग आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये सादर केलं. मग प्रवीण त्या सरकारी वकील जे आहेत आय थिंक प्रवीण भोसले त्यांना राजीनामा द्यायला विशेष सरकारी वकील हे सगळं झालं. परंतु याच्यामध्ये गंभीर गोष्ट अशी आहे की ज्यांनी घड्याळामधून हे सगळं शूटिंग केलं होतं, घड्याळ म्हणजे स्मार्ट घड्याळामधनं कॅमेरा लावून, त्या तेजस मोरे का कोणीतरी आहे तो, त्यांनी सांगितलं की मी हे काहीच केलं नाही. मग त्या ठिकाणी बेकायदेशीरपणे संपूर्ण स्टिंग ऑपरेशन करणं हे कोणी केलं? देवेंद्र फडणवीसांना हे सगळं शूटिंग कोणी दिलं? हाही प्रश्न आहे. हाही प्रश्न उपस्थित होऊ शकतो. त्याच्यामध्ये कोणाचे हितसंबंध होते ते पुढे याच्यातलं चौकशीतनं न्यायालयामधनं काय ते बाहेर. पण देवेंद्र फडणवीस यांनी दुसरं जे एक प्रकरण आहे की पोलिसांच्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाला अशा स्वरूपाचं जे काही सगळा डेटा होता, जे काही रेकॉर्डिंग होतं, ते पेनड्राईव्ह जे होतं ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आलं होतं. विरोधी पक्षात येतेच आणि ते रश्मी शुक्ला ज्यांची चौकशी झाली, त्या आयबीच्या हे होत्या, पुण्याच्या कमिशनर होत्या, आयबीच्या हेड होत्या त्या काळामध्ये बेकायदेशीरपणे विरोधातल्या नेत्यांचं म्हणजे भाजपच्या विरोधातल्या बच्चू कडू असतील, नाना पटोले असतील, बेकायदेशीरपणे त्यांचं कोण टॅपिंग करणं हाही त्यांच्यावरती आरोप आहे. शिवाय फडणवीस मी मगाशी म्हटलं की पोलिसांच्या बदल्यांमधला कथित भ्रष्टाचार आणि रश्मी शुक्ला यांनी ते सगळं जे काही माहिती गोळा केली तो डेटा फडणवीसांना कसा मिळाला? जो गुप्त डेटा आहे आणि जो गुप्त डेटा जो होता तो सरकारकडेच म्हणजे देवेंद्र फडणवीसांना जर मिळाला असता तो असेल तर तो त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना द्यायला पाहिजे. तो न देता मग त्यांना असं वाटलं असेल की बाबा याच्यावरनं काहीतरी अशा प्रकारचं माझ्याकडे आलं, त्यांच्याकडे माहिती आली आणि त्यांचा जबाबही घेण्यात आला काही या प्रकरणामध्ये. मग त्याचाही त्यांनी मोठी हवा तयार केली, मोठा सगळी महाराष्ट्रभर आंदोलन भाजपने केलं वगैरे वगैरे. पण
आपल्यावरती काही फारसं बालन ठेवू नये म्हणून देवेंद्र फडणवीसने काय युक्ती केली की मी केंद्रीय गृहसचिवांना ही माहिती दिली आहे. केंद्रीय गृहसचिवांना माहिती दिली, पण तुमचा मुख्यमंत्र्यांवरती विश्वास नाही. मुख्यमंत्र्यांना का नाही दिली ती? तेव्हा या प्रकरणामध्ये हेही प्रकरण जे आहे ते जर आता महाविकास आघाडी सरकारने जर त्याच्या मागे पाठपुरावा करायचं ठरवलं तर देवेंद्र फडणवीस सुद्धा अडचणीत येऊ शकते. देवेंद्र फडणवीस आले, प्रवीण दरेकर आले. प्रवीण दरेकर जर उद्या त्यांना राजीनामा द्यावा लागला, म्हणजे आता उद्या त्यांचं प्रकरण येईल न्यायालयामध्ये, जर त्यांना अटक झाली तर असं ठरवलं भाजपचं की यांना मग आता राजीनामा द्यायला सांगावं आणि राजीनामा दिला त्यांनी तर मग कोण होऊ शकतं विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते? तर चंद्रकांत बावनकुळे एक नाव आहे. बावनकुळेंच्या मागे सुद्धा हे काही विजेच्या क्षेत्रात ऊर्जा क्षेत्रामध्ये काही गोष्टींबद्दल आक्षेप घेण्यात आलेले आहेत. त्यांनाही अडचणीत आणण्याचा प्रयत्न होऊ शकतो. मला आठवतंय की हे बावनकुळेंचं म्हणजे बावनकुळे विरोधी पक्ष नेते होऊ नयेत असाही प्रयत्न केला जाऊ शकतो महाविकास आघाडी सरकारकडून. आणखीन एक नाव आहे सुभाष देशमुख. हे मुंबई बँकेची सगळी भानगड होत असताना सुभाष देशमुख सहकार मंत्री होते. त्यांच्या लोकमंगल म्हणून जे त्यांची जी संस्था आहे त्याची अनेक भानगडी बाहेर आल्या होत्या. एका बंगल्याची भानगड बाहेर आली होती त्यावेळी. तर त्यामागे कदाचित महाविकास आघाडी सरकार हात धुवून लागू शकतो. प्रसाद लाड आहेत. प्रसाद लाड यांचे सुद्धा काही व्यवहार समोर येऊ शकतात. मला आठवते की प्रसाद लाडांचं एक झालं की प्रसाद लाड तर नारायण राणे यांचे तर अतिशय जवळचे आता घनिष्ठ सहकारी. बघा कसे कोण कोण भाजपमध्ये जे तळमळीचे नेकीने काम करणारे प्रामाणिक कार्यकर्ते आणि नेते होते ते कुठे माहिती मला. फडणवीसांच्या जवळचे नेते वेगळेच येतात. असे त्यांना नवा भाजप उभा करायचा असेल उभं करू देते. पण या सगळ्या एकामागोमाग एक प्रकरण जी आता बाहेर काढली जातात. तुम्ही जर आमची प्रकरण काढली तर आम्ही सुद्धा तुमची बाहेर काढू असं सांगितलं जातं. एकामागोमाग अशी नेते जी आहेत. मला आठवते की 5 एक वर्षापूर्वी राजेश क्षीरसागर जे शिवसेनेचे माजी आमदार आहेत कोल्हापूर, त्यांनी आरोप केला होता की चंद्रकांतदादा पाटील हे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून ते महसूल मंत्री आणि हे मंत्री म्हणून होते. तेव्हा त्यांनी 2 आरोप केले होते की शासक या मंदिरांच्या ज्या जमिनी आहेत त्यांच्या देवस्थानच्या जमिनी त्यामध्ये गैरव्यवहार झालेला आहे. तसंच दुसऱ्या काही भानगडी सार्वजनिक बांधकाम मंत्री या नात्याने याच्यामध्ये चंद्रकांत दादा पाटील मंत्री असताना झालेले आहेत. त्याची ईडीची चौकशी चंद्रकांत दादांची करा. त्यांनी त्यामध्ये काय काय केलेलं आहे पराक्रम ते शोधावेत असा जाहीर आरोप जेव्हा शिवसेना युतीमध्ये होती, सरकारमध्ये होती तेव्हा राजेश क्षीरसागर यांनी हा आरोप केला. मला अजूनही आठवत. अनेकांच्या जी तक्रारी आहेत त्या शिवसेना करण्याची शक्यता आहे. गिरीश महाजनांचं प्रकरण मुनगंटीवारांचं सुद्धा 33 कोटी झाडं लावण्याचं प्रकरण आहे. अशा एकामागोमाग एक ज्या आहे त्या चौकशा लावल्या जातील आणि वळसे पाटलांनी सांगितलं की गिरीश महाजन ते सगळं जे काय प्रकरण झालं त्यामध्ये आम्ही सीआयडी चौकशी करणार आहोत. आता जर सीआयडी कडनं काढून सीबीआयने हे सगळं प्रकरण घेतलं तर मला माहिती नाही. पण आता मोहित कंबोज त्यांचंही एक प्रकरण काही प्रकरण त्यांच्यावरती निघण्याची शक्यता आहे. संजय राऊतांनी तर किरीट सोमय्या हे बाप बेटे हे तुरुंगात असतील असंही म्हटलेलं आहे. ते तुरुंगात तर त्यांना टाकायचं असेल संजय राऊतांची अशी एक स्वप्न असेल तर ते स्वप्न पूर्ती करण्यासाठी त्यांना कॉन्क्रीट आरोप कागदपत्रांसकट आरोप करावे लागतील. हवेतले आरोप हवेतले बाण सोडून चालणार नाही. पण ती सुद्धा लढाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणखीन असे अनेक मंत्री किंवा माजी असे नेते आहेत भाजपच्या संदर्भातले अशा अनेक नेत्यांची आपल्याला नावं घेता येतील. आणि त्यामुळे हा जो दबाव जो आहे आता हे जे प्रकरण आहे लांब्यांचं प्रकरण ते मग जमिनी ज्या आहेत वक्फ बोर्डाच्या जमिनी त्याच्या संदर्भामध्ये लांबे नावाच्या व्यक्तीची नेमणूक नवाब मलिकांनी केली असं देवेंद्र म्हणाले. पण त्यानंतर अशी माहिती समोर आली की यांची नेमणूक फडणवीसांच्याच काळात झालेली होती.
आता त्याबद्दल जास्त भाजपवाले बोलायला तयार नाही. म्हणजे जर भारतीय जनता पक्ष या सरकारवरती केंद्रीय तपास यंत्रणेच्या मदतीने दबाव टाकणार असेल, तर तो दबाव आम्हीही टाकू शकतो. आमच्या हिंदुत्वावर शंका तुम्ही घेणार असाल, तर तुमच्या हिंदुत्वावरती शंका आम्ही घेऊ शकतो. आमच्या नेत्यांच्या काही संस्थांमधले व्यवहार तुम्ही त्याच्या मागे लागणार असाल, की त्यामध्ये काही गैरव्यवहार झाले, तर आम्ही सुद्धा तुमच्या नेत्यांच्या संस्था असतील, त्या नेत्यांच्या अगोदरच्या फायली बाहेर काढू. आम्ही आता मागे हटणार नाही हे उद्धव ठाकरे सांगतात. काय वाटेल ते झालं. किरीट सोमय्या तुम्हाला माहिती आहे की केबीआय, सीबीआय तशी केबीआय त्यांची स्वतःची एजन्सीज आहे ना. आता ते पुन्हा अनिल परबांच्या मागे जाणार आहे तिकडे मोठं आंदोलन करणार आहे. पण या केबीआय किती म्हणलं ते म्हणाले होते, की सगळ्या ही सगळी साखळी मातोश्रीपर्यंत पोहोचते. त्यांना असंही हिंट करायचं होतं, की आता मातोश्रीवरतीच कारवाई होणार. सगळेच तुरुंगात जाणार आहेत महाविकास आघाडी सरकार. सगळे भ्रष्ट आहेत, सगळे तुरुंगात जाणार. आणि म्हणजे एखादा आपण जेव्हा आरोप करतो एखाद्यावर, ज्या आनंदाने हसत ते आरोप करतात, की आता हा तुरुंगात जाणार आहे, याला शिक्षा होणार आहे, त्याचा कारखाना जप्त होणार आहे, त्याचे सगळे पैसे आता सरकार दरबारी घेऊन आहेत. म्हणजे थोडक्यात अमुक तमुक नेता त्याच्या कंपन्या सगळ्या नष्ट होणार आहेत, वाट लागणार आहे त्याची. असं एखादा नेता हसत जेव्हा म्हणतो, त्याच्यामध्ये जो एक आसुरी आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो किरीट सोमय्या, तो मला वाटतं लोकविलक्षण, खरोखरच तो लोकविलक्षण. किरीट सोमय्या हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्याने अनेक चांगलीही कामं केलेली आहेत. पण आज ज्यांच्या मांडीला मांडी लावून आपण बसलो होतो, त्यांच्यावरती अशा प्रकारचे तुम्ही आरोप करताय, बेफाट आरोप करतात. काही आरोप सिद्ध होऊ शकतील, सिद्ध झाले तर आम्ही तुमचे आभार मानू. पण त्यापूर्वीच तुम्ही एखाद्याला सजा एक प्रकारे दिल्यासारखं तुम्ही त्या पद्धतीने बोलता. आणि मग अशा वेळी काही आमच्या मनात प्रश्न येतो, की महाराष्ट्राचे कुठले प्रश्न आहेत? तुम्ही दोघं जे हाणामारी चालू आहे तुमची, दोन्हीकडून म्हणजे युक्रेन वर्सेस रशिया मिसाईल्स फेकतायत. विमानावरनं बॉम्ब हल्ले चालू आहेत. प्रत्यक्ष सैनिक रणगाडे घेऊन चालले. तसं दोन्ही बाजूनी एकमेकावरती हल्ले सुरू आहेत. पण याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये महागाई किती आहे? दुधाची महागाई कशी आहे? भाज्यांची महागाई कशी? डाळींची महागाई कशी? विशेषतः खाद्य तेलांची महागाई. याच्याबद्दल कोणी काहीही बोलायला तयार. एकमेकाकडे तुम्ही बोट दाखवताय, पण आमचे सर्वसामान्य माणसाचे जे प्रश्न आहेत, जे अत्यंत निकरास आलेले आहेत, छोटे शहरातले सिव्हिक इश्यूज ज्याला म्हणतो, नागरिक प्रश्न आहेत, त्याची चर्चा होत नाही. ते प्रश्न सुटत नाही. भ्रष्टाचार आहे, भ्रष्टाचाराचा संहार व्हायलाच पाहिजे. पण तुमच्या राजकारणासाठी जर तुम्ही हिंदुत्वाचा वापर करताय, तसा भ्रष्टाचार एक मुद्दा म्हणून वापरतात. भ्रष्टाचार दूर व्हावा म्हणून सिस्टीम्स मध्ये कशा प्रकारे सुधारणा व्हावी यासाठी महाविकास आघाडी सरकार भाजप एकत्र येऊन काम केलं पाहिजे. किंवा देश पातळीवरती काँग्रेस असेल किंवा बाकी पक्ष मोदी सरकार यांनी एकत्र काम केलं. ते न करता तुम्ही फक्त आणि फक्त राजकारण करता. तपास यंत्रणांचं पूर्णपणे राजकीयकरण झालंय आणि उद्या हे सरकार जाऊन दुसरं सरकार आलं तर ते सुद्धा तपास यंत्रणांचा गैरवापरच करतात. आणि याच्यात बळी जाणार आहे की तुमच्या आमच्यासारख्या सामान्य लोकांच्या हिताचं. राजकारणी लढतील, पण सामान्य माणसाचं. उद्धवजीने आता पवित्रा धारण केलाय, माय फायर होऊन, त्यामुळे ते फायरिंग चाललंय त्यांचं. देवेंद्रजी रोजच्या रोज काही गौप्यस्फोट करतायत, पण त्याच्यामध्ये सर्वसामान्य जनतेचं काय होणार? त्याचा बळी जाणार की काय हिताचा, नागरी हिताचा, सर्वसामान्य माणसांच्या मूलभूत प्रश्नांच्याकडे दुर्लक्ष होणार का? हा खरा प्रश्न आहे. एवढंच म्हणतो मी आणि इथे संपूर्ण नमस्कार.